ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करतायत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे. आज सुप्रिया सुळे दिवसभर ईडी कार्यालयासमोर राहणार आहे. रोहित पवारांना कुठंतरी म्हणजे त्या पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे विरोधकांच्या सगळ्या भूमिकेत अडकल्यामुळे. असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे. आदरणीय शरद पवार साहेब असो, जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, सर्व मंडळी जे आमचा सहकारी आहे, एक तरुण आमदार आमचा आहे, त्याचे आम्ही सर्व पाठीशी आहे. सर आज रोहित पवारांची यात्रा संघर्ष यात्रा चांगल्याने प्रतिसाद मिळाला त्यामुळेच ही कुरघोडी केली जात आहे. असं आहे की जो कोणी चांगला काम करतो, जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो, जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो त्याला टार्गेट करण्याचं काम. आता संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली. 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत. म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आता शिवसेनेचे अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे. अशाच पद्धतीचा त्रास मला सुद्धा दिला, संजय राऊत साहेबांना दिला, नवाब मलिकांना दिला. जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे आपण चालू आहे. पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी. कोणाला कुठे अडक